काही गोष्टी आधीच ठरलेल्या असतात आणि काही गोष्टी क्षणात ठरतात. आणि ही सोलो राईड रात्री अचानकच ठरली. आपण जाणार मकरढोकल्याला. हॅलो फ्रेंड्स, आज आहे शनिवार आणि मी डिसाईड केलेलं आहे की आपण जायचं मकरढोकल्याला. मी माझ्या बाईकने जात आहे, तर बघूया मकरढोकल्याला किती पाणी आहे. तर चला भेटू. बाईकच्या हँडलवर मोबाईल माउंट करून मी डेस्टिनेशन लावलेली आहे. सध्या आपण ओल्ड शिवणगावमधनं वर्धा रोडला जात आहे. ओल्ड शिवणगाव हे एअरपोर्टच्या अंडरमध्ये येतं. इथे आधीपेक्षा खूप कमी लोक राहतात. काही घरे अशीच पडलेली आहेत. मला गावातल्या एका माणसाने लिफ्ट मागितलेली आहे. त्याला मेन रोडवरती जायचं आहे. वर्धा रोडवरती इथनं 44 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. वाजलेले आहे 11:15. आपल्याला अजून 1 तास लागेल पोहोचायला. तर चला. आपण जुन्या ब्रिजवरने जात आहे. माझ्या उजव्या साईडला नवीन रोड आणि ब्रिज बनलेला आहे. सध्या वर्धा रोडवरती रोडचे कामं चालू असल्यामुळे फार ट्रॅफिक वाढलेलं आहे. जागोजागी डायव्हर्जनचे पोस्टर तुम्हाला दिसतील. वरती जो दिसत आहे तो नवीन रस्ता आहे. खूप दिवसानंतर मी बाईक काढलेली आहे. विचार केला होता की आज पाऊस येणार, पण वेदर बघून असं वाटतं की पाऊस दूर दूरपर्यंत होणारच नाही. तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आय थिंक मी पुन्हा रस्ता विसरलो आहे. मॅपनुसार हायवेनी कनेक्ट केलेला आहे. लास्ट टाइम मी कुठल्या तरी गावावरून आलो होतो. तो रस्ता दाखवण्यासारखा होता. मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड करेल. पण हो, पण हायवेनी जायला तेवढं मजा नाही जेवढं त्या जुन्या रोडनी येऊन होतं. पण चला, असा हा काही सेटअप.
मला असं वाटलं की मी रस्ता विसरलो, पण जेव्हा मी हायवेवरनी सरळ गेलो आणि नेक्स्ट टर्न घेतला तर मला रस्ता आठवायला लागला. मी पुन्हा त्या गावाच्या रस्त्यावरनीच जात होतो आणि मला फार आनंद झाला की मी पुन्हा त्या रस्त्यावरनी जाणार. समोर जाऊन आपल्याला राईट टर्न घ्यायचे आहे. जेव्हापासनं मी हायवे सोडला आणि या रस्त्यावरती आलो तेव्हापासनं मला एवढी मजा येत होती गाडी चालवायला. एकदम स्ट्रेट रस्ता आणि काहीच खडदड नाही. नुसतं हिरवंगार मैदान आणि निळं आकाश, ते पण पांढऱ्या ढगांनी भरलेलं. जवळपास 23 किलोमीटर बाकी राहिलेले आहेत. आपल्याला पॉइंट सापडलेले आहेत. छोटंसंच लेक आहे. आपल्याला हे गाडी आणि माझ्या काढतात. इथलं वातावरण फार शांत होतं. हलका वाऱ्याचा आवाज आणि चिमणीची चिव चिव चिव, जसं काही निसर्ग गाणी गात आहे. सध्या आपण आहे कच्चीमेट गावाच्या जवळ. या गावाचे आकर्षण म्हणजे हा सरळ असलेला रस्ता, जो की 2 किलोमीटर स्ट्रेट आहे आणि त्याच्या भोवती फक्त जंगल दिसतं, अजून काहीच नाही. या रस्त्यावरनी गाडी चालवायची एक वेगळीच मजा आहे. मकरडोकल्याला जायसाठी नेहमी मी हाच रस्ता प्रेफर करतो. जाताना जे दृश्य दिसतात ते अतिशय सुंदर असतात.
मकर ढोकल्याला जायचे 2 रस्ते आहे. एक हायवेनी जातो आणि एक म्हणजे या गावातनी जातो. तर फ्रेंड्स बघा, जवळपास 8.5 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे आणि रस्ता एवढा सुंदर आहे ना मकर ढोकल्याचा जायसाठी. थोडा पाऊस पाहिजे होता बस. तुम्ही बघू शकता रस्त्यावरती एक पण खड्डा नाही आणि निळा आभाळ एवढं सुंदर दिसत आहे ना की मी जागोजागी थांबतो आहे आणि माहिती आहे का व्हिडिओ घेतो आहे. तर फ्रेंड्स, आपण शेवटी मकर ढोकल्याच्या जवळच आलेला आहे. हा रस्त्यावरनं व्ह्यू आहे. अजून पण पाणी कमी आहे. जेव्हा पाणी भरतं ना तो एकदम रस्त्यावरनं फार जास्ती दिसतो. म्हणजे रस्त्यावरनं जाताना ना फार मजा येते. असा व्ह्यू बघायला फारच मजा येते. तुम्ही इमॅजिनच करू शकता की हा व्ह्यू किती सुंदर असेल. आपण लेकच्या एकदम जवळ बसलो. मी गाडी पार्क केली आणि अवतीभवती असलेल्या परिसराला माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपण पोहोचलो आहे मकर ढोकल्याला. काय आहे तुमच्याकडे? पाऊस नाही आहे ना? पाऊसच तर पाहिजे होता. आता शनिवार रविवार सुट्टी राहते, पाऊस. लेकला पोहोचल्यावर मी माझी थकान विसरूनच गेलो होतो. लेकच्या जवळून येणारा थंडगार वारा मी फील करत होतो. एवढ्या लांब आल्यावर मी थोडा नाराज तर झालो, कारण लेकचं पाणी फार कमी होतं. हा जेवढा पण सुकलेला भाग आपल्याला दिसतोय, तिथे पण पाणी असतं जेव्हा लेक ओव्हरफ्लो होतो. जेव्हा
पाऊस ओव्हरफ्लो होतो. इथे सगळीकडे पाणी पाणी असतं. इथून पाणी ओव्हरफ्लो होतं ॲक्च्युली. इकडे सगळीकडे पाणी पाणी असतं. आता तर पाणी नाही आहे, मस्त आता हे सगळं वाढलेलं आहे. भरपूर यंगस्टर्स आहेत तिथे. सध्या पाण्याची पातळी कमी आहे, नाहीतर हे पूर्ण पातळी या कंपाऊंडपर्यंत येते आणि मग पाणी बाहेर वाहतो. या रिझर्वायरची एकूण पाणी साठवण्याची क्षमता जवळपास 21.35 अब्ज लिटर म्हणजेच 2135 कोटी लिटर इतकी आहे. आणि जवळपास 1892 कोटी लिटर वॉटर स्टोरेज आहे. विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस झाल्यानंतर या रिझर्वायरमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते आणि पातळी पण वाढते. पावसाळा संपल्यानंतर हेच साठवलेले पाणी आसपासच्या परिसरात शेतीसाठी वापरले जाते. या धरणामुळे जवळपास 3370 हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा मिळते. जवळपास 1.5 घंटा गाडी चालवल्यानंतर आणि लेकच्या जवळपास 1 तास फिरल्यानंतर मी इथे शांतपणे येऊन बसलो.
असलेल्या दुकानदारासोबत गप्पा मारत बसलो. इथे येऊन मला झुणका भाकर खायची होती, पण ती काही मिळाली नाही. तर कच्चा चिवडा बनवून घेतला आणि चिवडा एवढा मस्त बनला होता ना की मी खातच गेलो. मला इथल्या दुकानदाराने एक वाईट खबर पण सांगितली. मागच्या महिन्यात 2 मुलांचा जीव या तळ्यामध्ये गेला होता. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त नेहमीच असते. आज सॅटर्डे होता म्हणून लोकांची भीड कमी होती. संडेला इथे भरपूर गर्दी असते असे ते म्हणत होते. मी लकी ठरलो. मला गर्दी फार आवडत नाही. जवळपास 2 तास तिथे मी बसून राहिलो. झाडाची सावली आणि थंड वारा हे सुकून नाही तर अजून काय. मला असं वाटलं की सायंकाळ होता होता इथली गर्दी कमी होत असणार, पण असं नव्हतंच. जसा जसा वेळ जात होता तसे लोक येत होते. खूप वेळ बसल्याच्या नंतर आणि गप्पा केल्यानंतर मी डिसाईड केलं की पुन्हा एकदा लेककडे जाऊन यायचं. मकरडोकल्याला यायचा हा माझा 2nd टाईम आहे. पण लेकच्या या बाजूला बसायचा, या बाजूने लेकला एक्सपिरियन्स करायचा माझा हा पहिलाच वेळ आहे. सगळेजण पाण्याची वाट बघत आहे. पाणी आल्यानंतर या जागेचं सौंदर्य अजून उजळणार. तुम्ही विचार करत असणार, हा नुसता एक लेकच आहे. आणि हो, खरंच हा फक्त एक लेकच आहे. पण जेव्हा तुम्ही इथे टाईम स्पेंड करायला येता, सगळ्या गोष्टी विसरून इथे नुसतं बसून नेचरला ऑब्झर्व करत असतात. शांतपणे बसून पाण्याचा आवाज ऐकत असता. शहरामधला ट्रॅफिक विसरून तुम्ही नुसतं निवांत त्या लेककडे एकसारखं बसून बघत असता. तो अनुभव महत्त्वाचा. हा अनुभवच मला पाहिजे होता. मकरडोकला हा नागपूरच्या जवळपास असलेला एक फेमस स्पॉट आहे. 1 डे पिकनिककरिता तुम्ही पण इथे येऊ शकता. तर अशा प्रकारे मी माझा दिवस मकरडोकल्याला घालवला. जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा.
व्लॉग्समध्ये काही सजेशन असतील तर ते कमेंट करून सांगा. मी ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करेल. थँक्यू फॉर वॉचिंग.